म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये सगळ्यात रामाच्या बद्दलचा जो सगळ्यात प्रश्नचिन्ह ज्याच्यामुळे निर्माण होतात ते दोन मुख्यत्वे प्रसंग, एक तर सीता त्याग आणि दुसरा शंभूक वध. तर ह्या दोन्ही बद्दल मूळ वाल्मिकी रामायणामध्ये तुम्हाला काय दिसलं आणि बाकीच्या वेगवेगळ्या रामायणांमध्ये ते कसं बदलत गेलं, काय त्याच्याबद्दलचं आहे काही? शंभुकाबद्दलचं फारसं नाही आहे इतर रामायणांमध्ये. मला स्वतःला असं वाटतं की हा आज अत्यंत खटकणारा आणि गैर वाटणारा प्रसंग आहे आणि ज्याच्याबद्दल आपण अस्वस्थच होतो. पण आजच्या काळाच्या बिंदूवरून काही हजार वर्षांपूर्वीच्या कृतीकडे आपण पाहतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या काळातल्या समाजधारणा त्या आज अत्यंत गैर वाटत असल्या तरी ह्या मधल्या काळात आपल्याला लक्षातच यायला पाहिजे की एक स्वतंत्रपणे जन्माला आलेली एक काळाचं अपत्य असलेली कृती आहे. तिला तिच्या काळाच्या मर्यादा पण आहेत आणि त्याच्या सकट ती आपल्यापर्यंत पोचते. त्यावेळेला काही प्रसंग हे त्या काळाच्या मर्यादेत सोडून द्यावे लागतात, कारण आपण आज त्याचा न्याय नाही करू शकत. म्हणजे आज आपण कितीही अस्वस्थ झालो आणि आज आपण ते नाकारतोच, नाकारायलाच हवं. पण तरी सुद्धा त्या काळामध्ये काय झालं असणार किंवा काय प्रकारच्या धारणा होता हे लक्षात घेऊन तुम्ही काळाची मर्यादा मान्य केली पाहिजे. दुसरं काळाची मर्यादा ज्याला लागू होत नाही तो प्रसंग म्हणजे सीता त्यागाचा. आणि त्यातही की तो तिला असं नाही सांगत मोकळेपणानं की माझ्यावर आता जनतेचा इतका दबाव आहे की त्यामुळं आता मला तुला सोडल्याशिवाय गत्यंतर नाही. तो तिला खोटं सांगतो आणि वनात पाठवतो. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या रामायणांमध्ये काही त्याचं म्हणजे काय दिसतंय? नक्कीच दिसतं आणि त्याच्याबद्दल बोलायला मला फार आवडेल. याचं कारण असं की मूळ वाल्मिकी रामायणामधलं उत्तरकांड हे अनेकांनी असं म्हटलं की ते प्रक्षिप्त आहे, नंतर निर्माण झालंय. पण नंतर म्हणजे ही काळाच्या ओघात कधीतरी फार प्राचीन काळीच निर्माण झालेलं आणि त्याला जोडलं गेलेलं असं ते असणार. आज आपण ते रामायणाचा भाग म्हणूनच, वाल्मिकी रामायणाचा भाग म्हणूनच त्याच्याकडे पाहूया. तसं जर पाहिलं तर आपल्याला खरोखरच असं दिसतं, तुम्ही म्हणता ते, की एकदा दिव्य करणं हे लंकेमध्ये झाल्यानंतर आणि लंकेतही सीतेच्या बाबतीत ते फार अपमानास्पद आहे असं मला वाटतं. म्हणजे असं की ते दिव्य झालं म्हणजे करायला लावलं. खरं तर एक लढाई ही सीतेनेही चुपचाप केलेली होती. म्हणजे रामाने प्रत्यक्ष युद्धभूमीवर केली होती, पण सीतेने स्वतः एकटीने त्या 1 वर्षभर रावणाच्या वासनेच्या याचनेला तोंड देणं हे इतकं सोपं नव्हतं. राम येईल की नाही हे माहीत नसताना केलेलं आहे तिने ते. आणि त्याचं कारण एकच होतं की तिने रामावर निर्विवाद प्रेम केलेलं होतं आणि त्याच्यातून तिला मिळालेली एक कणखर अशी आत्मशक्ती होती ज्याच्या बळावर तिने रावणाला थोपवलेलं होतं. हे झालेलं असताना ज्या वेळेला युद्धानंतर राम तिच्या समोर येतो, म्हणजे किंवा ती रामासमोर आणली जाते असं म्हणूया, त्यावेळेला तो असं तिला म्हणतो की आपल्या गीतरामायणातले शब्द वापरायचे, त्यांनी सरळ सरळ वाल्मिकींचा अनुकार आहे तो. म्हणजे तिथे गदिमांनी स्वतःच्या प्रतिभेने काही नाही म्हटलेलं. त्यांनी हे तुझ्यामुळे गे झाले, तुझ्यासाठी नाही केले, मी कलंक माझे धुतले, गत वैभव गे लाभे रघुवंशाला असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मी माझे कलंक धुतले, तू निमित्त झालीस, तुझ्यामुळे झालंय आणि मी माझे कलंक धुतलेले आहेत एवढंच त्यांनी म्हटलं. आणि मग त्यांनी पुढे असं म्हटलंय की आता तू कुठेही जाऊ शकतेस, कुठेही जाऊ शकतेस, जसं दिशा मोकळ्या तू जशी. मी नाही स्वीकार करणार हा शब्द न उच्चारता त्यांनी असं म्हटलंय की तू कुठेही जाऊ शकतेस, आता कोणाकडेही जाऊ शकतेस. ते सगळं झाल्यानंतर सीतेने केलेलं अग्निदिव्य आहे आणि रामाने तिचा परत केलेला स्वीकार आहे. पण इतर रामायणांमध्ये आपल्याला असं दिसतं की सहजपणाने सगळ्यांनी स्वीकार केलेला नाहीये सीतेने, म्हणजे सगळ्या रामायणांनी सीता त्यागाचा. त्यामुळे त्यांची सीता आहे ती म्हणजे उदाहरणार्थ आसाममधल्या माधव कंदली रामायण, माधव कंदली नावाच्या कवींचंच रामायण. पुढे ते अपुरं राहिलं आणि शंकरदेव नावाचे फार प्रख्यात संत आसाममधले त्यांनी ते पूर्ण केलं असं म्हणतात. कदाचित उत्तर भाग हा त्यांनीच पूर्ण केला असावा. पण तिथली सीता जी आहे ती मुळातच वाल्मिकींच्या आश्रमामध्ये सीतेला ज्या वेळेला निरोप येतो
की दरबारामध्ये ये, त्यावेळेला ती म्हणते की मी जाणार नाही. माझ्यासाठी राम हा माझा नवरा राम उरलेला नाहीये, त्यामुळे मी त्याला वेगळ्या अर्थाने त्याच्याकडे बघते, मला यायचं नाहीये. वाल्मिकी समजूत घालतात की नाही असं म्हणू नकोस. मी त्याही लोकांना निरोप आणणाऱ्या लोकांना सांगतात की मी तिला घेऊन येतो. ती जाते दरबारात आणि वर्णन असं आहे की ती अत्यंत लाल डोळे असलेली, संतापाने कापत असलेली अशी सीता उभी राहते आणि ती रामाच्या पदरात त्याचं सगळं माप घालते की तू मला फसवून, कसं कपटाने, असा शब्द आहे त्याचा, तू मला कपटाने वनात सोडलेला आहेस आणि त्याबाबत तुला क्षमा नाही, असं त्याच्या पदरात त्याचं सगळं माप घालून मगच सीता धरणीच्या पोटात जाते, असं एखाद्या रामायणात आहे. आणि त्याच्या उलट तुम्हाला सांगू का, शाक्त संप्रदायाचा